नमस्कार खवयांनो, मी सौ सुषमा रुसरू किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। मस्त बाहेर पाऊस पडतो, वातावरण कसे थंड आहे, अशा वेळी आठवण येते तळलेल्या पदार्थांची। चला तर मग अवघ्या 20 ते 25 मिनिटात होणारी रेसिपी म्हणजे इन्स्टंट चकली। आपण नेहमी दिवाळीत भाजणीची चकली करतो, तांदूळ डाळ्याची चकली करतो, तशी न करता आपण आज वेगळ्या प्रकारची चकली बनवणार आहोत। चला तर मग साहित्य बघूया। आपल्याला ही चकली बनवायची, त्याचं साहित्य पाहू आपण। हे 2 वाट्या, या वाटीने 2 वाट्या मी रवा घेतलेला आहे आणि याच वाटीने हे 4 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेले आणि त्याच्यात मीठ घालायचे। तीळ घेतले त्या चमच्याने 3 चमचे, त्याच्यामध्ये 4 चमचे तूप घालायचे। आपल्याला तूप घाला, तेल घाला, कशाचे मोहन चालेल। 1 चमचा लाल तिखट आहे, पाव चमचा हळद पावडर आहे, जिरे पाव चमचा आहे, 1 चमचा हा ओवा आहे आणि पाव चमचा हा हिंग आहे। तर आपण पहिल्यांदा काय करायचं, गॅस गरम करून त्याच्यामध्ये ज्या मापाने आपण रवा घेतलाय त्याच मापाने 4 माप याच्यात पाणी उकळून घ्यायचं। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आपलं पाणी छान उकळले, त्याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे तूप घालायचे। तुम्ही तूप खात नसाल तर 4 चमचे तेल घाला, तूप घाला, बटर घाला। 4 चमचे मध्ये 1 चमचा मीठ घालायचा, चवीनुसार इतपत आहे। 1 1/4 चमचा मीठ टाकले आणि 3 चमचे तीळ घालायचे। पाव चमचा आणि पाव चमचा हळद पावडर। पाण्याला उकळी आली, त्याच्यामध्ये आपण रवा घालू। दोन वाट्या रवा आहे, छान याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। ह्याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। गॅस 5 मिनिटं वापरले, आता हे आपण काढून घेऊ। गॅस बंद करू। सगळं पीठ आता रवा आपल्याला उकडलेला रवा परातीत काढून घेऊ। छान पसरू याला, त्याच्यातल्या गाठी सगळ्या मोडायच्या आणि हे गरम असतानाच याच्यामध्ये आपल्याला तिखट घालायचं, म्हणजे याच्यात तिखट छान हे होतं। तुमच्या आवडीनुसार घाला। मी या चमच्याने 1 ते 1.5 चमचा तिखट घातलंय, अगदी पाव चमचा ओवा घातलाय आणि पाव चमचा जिरे घातले। हे छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाट्या रवा घेतलेला होता, त्याच्यामध्ये आपल्याला हे 4 वाटी तांदळाचं पीठ घालायचं। दुपटीनं करायचं, हे 4थं माप। अजून हे रवा आपला गरम आहे, चमच्यानेच हलवायचं याला। थोडंसं कोमट होईपर्यंत चमच्यानेच हलवायचं। थोडं थोडं पाण्याचा हाल घ्यायचा। तुम्ही मोहनमध्ये तेल घातलं असेल तर तेलच लावा, तूप लावलं असेल तर तूप। आणि 10 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं। तापलं त्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेव, तापायला ठेव। तेल टाकायचं, जुळलेलं पीठ याप्रमाणे झालेलं छान। त्याला एकसारखं करून घ्यायचं। 3 गोळे होतील आपले याचे। चकलीला जे खरबड भाग आहे तो खालच्या बाजूला घ्यायचा, म्हणजे असं ठेवायचं प्लेट, फक्त चकलीचं ती खरबड बाजू आली पाहिजे। ती लावून टाक। पहिल्यांदा खाली गोल करायचं आणि मग असं फिरवत फिरवत चकली करायची।
अंदाजे 3 वेड्याच्या घ्यायच्या आणि शेवटचं टोक असं चिटकून टाकायचं. तेल तापलंय का नाही पाण्यासाठी थोडासा गोळा आपण त्याच्यात सोडायचा. तो पटकन वर आला तर आपलं तेल व्यवस्थित तापलं असं समजायचं. तेल छान तापलं हे काढून घेऊ आणि हे चकली सावकाश गॅस बारीक करायचं सोडताना. त्यावेळी 3च चकल्या ठेवायच्या. लो फ्लेमवर तळायचं. आता उलटून घेऊ. सगळे बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायचे. आता आपण ही चकली काढून घेऊ. टिश्यू पेपरवर काढायचं. शकता ही चकली कशी झालेली आहे. तेवढ्या साहित्यामध्ये 15 ते 20 चकल्या झालेल्या आहेत. फक्त हे चकल्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवा. कमी तेलकट, अजिबात तेलकट नाहीये, तुम्ही बघू शकता. आणि खमंग करकरीत अशी तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता. आणि त्याचं आधी अगदी छान जाळी पण त्याला पडलेली आहे. कुरकुरीत अशी चकली झालेली आहे. तुम्हाला जर ही माझी चकलीची नवीन रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.